सबके साथ में न्यूज़ 24 में मैं शेख फरहान आपका स्वागत करता हूँ। MIDC में लगी भयंकर आग, आप देख सकते हैं यहाँ पे आग का परिमाण कितना बढ़ चुका है। इसीलिए हमारे अग्निरोधक की गाड़ियाँ वगैरह भी चालू है और आग को काबू में लेने की कोशिश चल रही है। जलगांव शहर की मिड इलाके में स्थित गोपाल दाल मिल के पास मोरिया ग्लोबल केमिकल कंपनी में भीषण आग लगने की घटना आज 17 अप्रैल बुधवार को सुबह 9 बजे सामने आई है। जारी बुरी तरह घायल है, जिन्हें जलगांव शहर के सरकारी अस्पताल में इलाज के लिए भर्ती करवाया गया है। अब तक ये आग कैसे लगी पता नहीं चल पाया है व आग बुझाने का काम शुरू है। हेलो मामा, हे आगीच्या संदर्भात काय प्राथमिक माहिती मिळत आहे? काय घटना झालेली आहे? हे जी केमिकल फॅक्टरी आहे, आता सांगणं कठीण कशामुळे झालं, तर बरेच त्याच्यामध्ये काही लोक आता त्यांच्या त्या HRला सांगितलं मग टोटल किती लोक होते. एक सारा हॉस्पिटलला आहे, काही सिव्हिल हॉस्पिटलला आहे, इलाज चालू आहे. डीनशी बोललेलो आहे, सारा हॉस्पिटलला जाऊन आलो आम्ही. आहे टोटल मला वाटतं आता 15 एक पेशंट साधारण वाटतं आहे की त्यातले बरेच काही 50% वरती भाजलेले. इलाज चालू आहे त्याच्यावरती. आता प्रयत्न आहे त्याची की पूर्ण विद्यानंतर आतमध्ये काय आहे माहिती मृत्यू झालेला आहे. हे जवळपास आता 18 लोकांचा या ठिकाणी तपास झालेला आहे आणि 4 लोक अजून अद्यापही बेपत्ता असल्याचं कलेक्टरांनी या ठिकाणी आता मला सांगितलेलं आहे. सिव्हिलमध्ये भेट दिली असता अजूनही प्राणहानी झाल्याचं काही दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने 50%च्या वरती बरेच जण भाजले गेलेले आहेत. काहींना आपण मुंबईला सुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि CS ला दिलेल्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत. यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे शोधण्यात येईल.
भाऊ, यात नेमकं जे जीवितहानी वगैरे समजा पुढे समोर येईल किंवा आगग्रस्त जे भाजलेले गेले आहेत त्या लोकांना मदती संदर्भात काय उपाययोजना करण्यात येईल? कारण आता सध्या आचारसंहिता आहे, त्यामुळे तुम्हाला आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी सांगता येणार नाही, पण जी शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडनं करण्यात येईल. हो, नेमकं या ठिकाणी किती कर्मचारी जखमी? 18चा आकडा प्राप्त झालेला आहे, 4 अजून बेपत्ता आहे, पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे. स्वतः कलेक्टर आणि SP सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे संबंधित अधिकारी, प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागरिकांचीही आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे. हो, 3.5 तासपासून ही आग चालू होती. साधारण जिल्ह्यातून सगळ्या अग्निशामकच्या दलाने 60हून अधिक आलेले आहे. मात्र आता जे लोक आतमध्ये अडकलेले आहे, वाटतं आपल्याला ते जीवित आहे का? जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही, पण स्फोटची जर भीती पाहिली तर भीती वाटते की काहीतरी आत झालेलं असावं, पण शेवटी जोपर्यंत मदतकार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार नाही. एक मिनिट काय सांगणार भाऊ? एक मिनिट काय प्राथमिक माहिती काय होती इथे? मौर्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या MIDCमध्ये सकाळी जवळपास 9:15च्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली. जवळपास 17 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. ते बऱ्याच अंशी जळालेले आहेत, काही ठिकाणी 70-80% झाले आहेत, काही 100% सुद्धा जळालेले आहेत, पण तो अजून याच्यावर कॅज्युअलिटी झाली नाही, म्हणजे कुठेही याच्यात मृत्यू पावलेलं नाही. ही अतिशय जमेची बाजू आहे, पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे. धूर खूप आहे आतमध्ये. फायर ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या, सर्व अधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, प्रशासन, महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत. अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोक मध्ये असतील, अजून अडकलेले असतील, पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये, तर ते अजूनही काही सांगता येत नाही की कशा परिस्थितीत आहेत, काय आहेत म्हणून. पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येत. हो, नेमकी कंपनी कशाची होती, काय प्रॉडक्ट या ठिकाणी बनत होतं, काय माहिती आहे? तर त्या बाबतीत मला एवढं माहीत नाही, पण मौर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे. काही परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही, पण याची मालक मुंबईचे आहेत मला कळालेलं आहे आणि ही केमिकल फॅक्टरी आहे. त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे. धूर खूप आहे आतमध्ये, कुठे कुठे अजूनही स्फोट होत आहेत मध्ये मध्येच. म्हणून मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोक्यात येत नाही, आतमध्ये जाऊन बघता येत नाही, तोपर्यंत अजून काही कॅज्युलिटी झाल्यात की नाही, आत कुठे अडकलं आहे का काय हे अजून सांगता येत नाही. प्राथमिक माहिती अशी पण मिळते की 5 ते 6 जण कर्मचारी आतमध्ये अडकल्याचं समजतं आहे आणि आग मोठी असल्यामुळे ते त्याच्यात पडले गेलेले आहे. तर मी ते सांगतो की आग अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला की सगळा आजूबाजूचा परिसर हादरला आणि आग सुरू झाली. त्यामुळे लोकांना बाहेरही पडता आलेलं नाही आहे. आता आज शिफ्ट चेंज झाली होती 9 वाजता, त्यामुळे किती लोक होते, किती लोक बाहेर गेले, किती लोक आत होते हे सांगणं कठीण आहे. पण तो अजूनही काही शक्यता आहे. 17 लोक बाहेर काढले गेले, ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत, पण अजूनही सांगता येत नाही आतमध्ये किती लोक आहेत, काय आहेत, कशा परिस्थितीमध्ये आहेत. गेले 3 तासापासून ही आग चालू आहे. आतमध्ये जे लोक अटकलेले जिवंत राहू शकतात का नाही, प्राथमिक नाही आज काही सांगता सांगता नाही, पण आता इतक्या 30 तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इतका मोठा धूर आणि आग इथे आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी याच्या आतमध्ये अजून जिवंत असेल. पण परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की बाबा पुढे नसू दे, 17 लोक आपण बाहेर काढलेले आहेत, एवढंच आपण करतो. मदतीचं काही आव्हान निश्चित अजून तिथे कुठली कॅज्युलिटी झालेली नाही. दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी लोक आहेत, त्याच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू होत आहेत. उपचारासाठी लोक खर्च होईल, निश्चित शासन त्यांना मदत करेल. थँक्यू.